हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशनल. गाईज, UGC नेट आणि सेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून आज आपण पाहणार आहोत रिसर्च ॲप्टिट्यूड या सब्जेक्टची मॉक टेस्ट. हे मॉक टेस्ट आहे सेकंड. याआधी रिसर्च ॲप्टिट्यूडची फर्स्ट मॉक टेस्ट, त्याचबरोबर टीचिंग ॲप्टिट्यूड आणि मॅथमॅटिकल रिझनिंग यांच्या मॉक टेस्टचे ॲनालिसिस केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिलं नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता. आणि त्याचबरोबर गाईज, डेली 1 ते 2 मॉक टेस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केली नसेल त्यांनी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि गाईज, बऱ्याच विद्यार्थ्यांना असाही प्रॉब्लेम येतो की टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन होत नाही. तर गाईज, त्या विद्यार्थ्यांनी क्रोम ब्राउझरवर VPD एज्युकेशनल असं सर्च करून तुम्ही काय करू शकता, टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथं सर्चमध्ये आपले टेलिग्राम चॅनल येते, किंवा टेलिग्राम ॲपवर VPD एज्युकेशनल असं सर्च करून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नीट सेट पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता. सुरू करूया आजचं लेसन. यामध्ये आपण पाहणार आहोत रिसर्च ॲप्टिट्यूड याचे मॉक टेस्ट सेकंड याचं ॲनालिसिस. फर्स्ट क्वेश्चन आहे, गिवन बिलो विच ऑफ द फॉलोइंग नॉट फीचर ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च चॉईस द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. फीचर्स नॉट विचारलंय, कुठलं फीचर नाही आहे विचारलंय. तर डायरेक्टली राईट आन्सर आपण पाहूया. टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस हे क्वालिटेटिव्ह रिसर्चचं फीचर नाही आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस ऑप्शन आपला बी हा राईट आहे. ज्यांचं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे त्या क्वेश्चनचं मी एक्सप्लेनेशन देणार आहे. आणि ज्यांचं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं नाही आहे, कारण मी काही जे क्वेश्चन आहेत, काही कन्सेप्ट आहेत, त्या क्रॅश कोर्समध्ये मी सांगितलेलं आहे आणि रिपीट सांगितलं, म्हणून त्यांचं एक्सप्लेनेशन मी देत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी क्रॅश कोर्स पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा, तो देखील फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे. सेकंड क्वेश्चन पाहूया. रिसर्चर समटाईम एक्सपेक्ट टू फाइंड आउट स्पेसिफिक आउटकम ऑफ रिसर्च देन कॉल. म्हणजे म्हणलंय काय, जो रिसर्चर आहे म्हणजे जो रिसर्च कंडक्ट करणारे तो व्यक्ती, ठीक आहे, तो काही वेळेस एक्सपेक्ट करतो की फाइंड आउट स्पेसिफिक आउटकम ऑफ रिसर्च देन कॉल. म्हणजे त्याला असं वाटतं की काही एक्सपेक्टेशन असते की स्पेसिफिक आउटपुट आपल्याला भेटलं पाहिजे. मी शब्द काय वापरला, काही एक्सपेक्टेशन असते. यालाच आपण काय म्हणू शकतो, एक्सपेक्टन्सी बायस. म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो की जे आपल्याला आउटकम पाहिजे, जे आपल्याला पाहिजे तेच आपल्याला भेटलं पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक आउटकम आपण हे केलेलं असतं, काय म्हणतो आपण त्याला, ॲझ्युम केलेलं असतं की आपल्याला तेच पाहिजे असतं. ठीक आहे, आपण एक्सपेक्ट करतो, त्याला म्हणतो आपण एक्सपेक्टन्सी बायस. बाकी पर्सनल बायस काय असतं ते आपल्या सर्व क्रॅश कोर्समध्ये पाहू शकता. ठीक आहे. तर आपलं ऑप्शन नंबर डी हे राईट आहे. जेव्हा आपण रिसर्चर जो असेल तो स्पेसिफिक आउटकम हे एक्सपेक्ट करत असतो तेव्हा आपण त्याला एक्सपेक्टन्सी बाय म्हणतो. म्हणजे क्वेश्चनमध्येच तुम्हाला आन्सर दिलं आहे, फक्त क्वेश्चन नीट शांत डोके नाही वाचला तर तुम्हाला आन्सर लगेच भेटू शकतं. ठीक आहे, काही अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन आणि प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, स्टडी ऑफ नॉलेज मीन्स म्हणजे नॉलेजचा स्टडी कुठल्या टर्ममध्ये केला जातो असं विचारलंय. 4 टर्म दिलेला आहे, त्यातले स्टडी ऑफ नॉलेज हा कुठे केला जातो, तर इपिस्टोमॉलॉजीमध्ये केला जातो. लक्षात ठेवा, इपिस्टोमॉलॉजीमध्ये नॉलेजचा स्टडी केला जातो. आणि आणखी एक तुम्हाला ट्रिक सांगितली होती मी आपल्या क्रॅश कोर्समध्ये, की जिथं लॉजी हा शब्द लागतो ना बेसिकली, तिथं नॉलेजचा स्टडी होत असतो. आणि जिथे आणखी एक टर्म आहे इथनोग्राफी म्हणलंय मी, इथनोग्राफी, जिथं ग्राफी हा शब्द लागतो ना तिथं बेसिकली कल्चरचा स्टडी केला जातो. हे देखील लक्षात ठेवा. पुन्हा सांगल, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा टर्म आहे इपिस्टोमॉलॉजी. लॉजी म्हणजे नॉलेज, जिथं नॉलेज स्टडी होतो त्याला आपण इपिस्टोमॉलॉजी म्हणतो. आणि जिथं कल्चरचा स्टडी केला जातो ना त्याला आपण इथनोग्राफी असं म्हणतो. ग्राफी लक्षात ठेवा, ग्राफी म्हणजे जिओग्राफिकल एरिया, तसं बरोबर लक्षात ठेवा. ठीक आहे, ग्राफी म्हणजे जिथं कल्चरचा स्टडी केला जातो. ठीक आहे, 2 टर्म आहेत क्रॅश कोर्समध्ये, एकदा नक्की पहा, 100% याचा उपयोग होईलच तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. हा काय म्हणतोय पाहूया. विच वन ऑफ द अज्युमिंग नेचर ऑफ रियालिटी अँड नॉलेज. म्हणजे अशा कुठल्या टर्ममध्ये नेचर ऑफ रियालिटी अँड नॉलेज याचं ॲझ्युम केलं जातं. तर डायरेक्टली टर्म सांगतो, ऑन्टोलॉजी. ऑन्टोलॉजीमध्ये तर काहीच ऑन्टोलॉजीमध्ये बेसिकली पाहिलं जातं की रिॲलिटी म्हणजे, फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, लगेच कन्सेप्ट लक्षात येईल, देव आहे का नाही याचा स्टडी केला जातो ऑन्टोलॉजीमध्ये. किंवा आपण म्हणतो भूत आहे का नाही, तर भूत आहे का नाही याचा देखील स्टडी केला जातो ऑन्टोलॉजीमध्ये. म्हणजे एखादी गोष्ट आहे का नाही याचा स्टडी केला जातो ऑन्टोलॉजीमध्ये. लक्षात ठेवा, ऑन्टोलॉजी बेसिक टर्म आहे, इथं एक्झिस्टन्समध्ये गोष्टी आहेत का नाही, अस्तित्वात आहेत का नाही खरंच त्या गोष्टी, यांचा स्टडी केला जातो. ठीक आहे, ऑन्टोलॉजी. तर एकदम शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, लक्षात ठेवा. प्रिव्हियस इयरची कन्सेप्ट येऊ शकते, रिपीट होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग रिसर्च मेथड. म्हणजे खालीलपैकी कुठल्या रिसर्च मेथड आहेत आणि कुठल्या नाही आहेत हे विचारलंय.
फर्स्ट आहे कोरिलेशन, येस आहे. नंतर एक्सपेरिमेंटल, येस आहे. नंतर डिस्क्रिप्टिव्ह हे देखील आहे. म्हणजे आपलं ऑप्शन डी हे राईट आहे, ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे. आता याचं थोडंसं एक्सप्लेनेशन देखील सांगतो. तर फर्स्ट आहे कोरिलेशन. यामध्ये काय केलं जातं, बेसिकली दोन गोष्टीचं रिलेशन पाहिलं जातं. आता ते रिलेशन एक तर पॉझिटिव्ह असू शकतं किंवा एक निगेटिव्ह असू शकतं. याला आपण म्हणतो प्लस मायनस किंवा नो कोरिलेशन असं देखील असू शकतं. स्टॅटिस्टिक्सची कन्सेप्ट आहे, पण रिसर्च आणि स्टॅट हे दोन्ही मिक्स आहे, लक्षात ठेवा. तर कोरिलेशनमध्ये तुम्हाला पुन्हा सांगाल दोन गोष्टींचं रिलेशन पाहिलं जातं. मग ते रिलेशन कसं असेल, एक तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा काहीच रिलेशन असेल, नो रिलेशन. एक उदाहरण सांगतो, हे पहा. आता हे उदाहरण सांगतो, बुकमध्ये जे स्टॅटिस्टिक्सच्या तेच सांगतोय. फॉर एक्झाम्पल इथं बॉईज आणि इथं गर्ल्स. ठीक आहे. आता या दोघांचं रिलेशन. आता फॉर एक्झाम्पल मुली कॉलेजमध्ये बॉईज कॉलेजमध्ये जास्त आले, त्यामुळं मुली देखील कॉलेजमध्ये जास्त आल्या. काय झाले, पॉझिटिव्ह कोरिलेशन, कारण दोन्ही प्लस प्लस आहे. ठीक आहे. म्हणजे मुलींची संख्या वाढली की मुलांची संख्या वाढते असं आपण गृहीत धरू. त्यानंतर मुलं कमी कॉलेजमध्ये आले, त्यामुळं मुली कमी कॉलेजमध्ये आल्या. हे पण काही पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. पॉझिटिव्ह म्हणजे असं काही नाही की एक कमी कमी दोघं पण आहे म्हणून आपण निगेटिव्ह म्हणणार, तसा अर्थ नाही. ए जे आहे ना तेच इकडं पाहिजे, इकडं जे आहे तेच इकडं पाहिजे. म्हणजे इकडं मायनस पण चालेल, इकडं पण मायनसमध्येच गेलंय, म्हणून हे पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. आता निगेटिव्ह म्हणजे काय, मुलं खूप आली कॉलेजमध्ये पण मुली काही आल्याच नाही, मुलींचं प्रमाण कमीच आहे. हे काय झालं, निगेटिव्ह कोरिलेशन. आणि नो कोरिलेशन म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल मुलं कितीही कॉलेजमध्ये तरी मुलींच्या संख्येवर काही परिणाम पडत नाही, किंवा मुली आल्या काही नाही आल्या काही तरी मुलांच्याही संख्येवर परिणाम पडत नाही. म्हणजे दोघांवर काही रिलेशन नाही, नो कोरिलेशन. ठीक आहे. तर पुन्हा सांगाल, दोन्ही प्लस प्लस असेल तर पॉझिटिव्ह रिलेशन, दोन्ही मायनस मायनस असेल तरी पॉझिटिव्ह रिलेशन. इन केस प्लस मायनस असेल तर ते निगेटिव्ह कोरिलेशन. आणि इन केस दोघांवर काहीच नाही, 0 इम्पॅक्ट असेल तर नो कोरिलेशन. लक्षात ठेवा. जास्त डीपमध्ये पाहिजे असेल तर आपला क्रॅश कोर्स पहा. ठीक आहे. तर याला आपण बेसिकली कोरिलेशन म्हणतो. सेकंड आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे दोन व्हेरिएबल असतात बेसिकली. एक असतं इंडिपेंडंट, दुसरं असतं डिपेंडंट. यामध्ये काय केलं जातं, इंडिपेंडंट व्हेरिएबलला ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याचा डिपेंडंट व्हेरिएबलवर काही इम्पॅक्ट पडतो ते पाहिलं जातं. आता म्हणतात सर हे काय बोलले, काहीच कळलं नाही. तर एक उदाहरण सांगतो, हे पहा. फॉर एक्झाम्पल इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, इथं आपण अज्युम करू गोळ्या म्हणजे मेडिसिन. ठीक आहे. हे मेडिसिन आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल. डिपेंडंट कोणी त्याच्यावर, पेशंट. मेडिसिनवर पेशंट हा डिपेंडंट असतो. ठीक आहे. इथं आपण इंडिपेंडंट मानलं मेडिसिन, डिपेंडंट त्याच्यावर पेशंट आहे. आता फॉर एक्झाम्पल इथं आपण काय करणार, इंडिपेंडंट व्हेरिएबलचा आपण काय म्हणलंय, डिपेंडंट व्हेरिएबलवर काय इम्पॅक्ट पडतो हे आपण पाहतो. इथं मेडिसिनचा पेशंटवर काय इम्पॅक्ट होतोय याचा आपण ॲनालिसिस करणार. ठीक आहे. आता बेसिकली आपण इथं ट्रीटमेंट कोणाला देणार आहे, बेसिकली आपण ट्रीटमेंट इंडिपेंडंट व्हेरिएबलला देणार आहोत. म्हणजे आपण जर मेडिसिनचा इम्पॅक्ट हा पेशंटवर काहीच झाला नाही तर आपण मेडिसिन बदलणार आहे, पेशंट काय बदलणार नाही आहे. लक्षात ठेवा. पेशंट आपला तोच राहणार आहे. म्हणजे आपण इंडिपेंडंट व्हेरिएबलला चेंज करू शकतो, पण डिपेंडंट व्हेरिएबल आपण चेंज करत नाही, तेच असतं आपलं. लक्षात ठेवा. बेसिकली म्हणजे इथं मेडिसिनचं आणि पेशंटचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. तर डीपमध्ये पाहिजे पुन्हा क्रॅश कोर्स पाहू शकता. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा इथं आपलं आय असतो त्या आयला क्लिक केल्यानंतर तिथं देखील तुम्ही पाहू शकता. आणि नेक्स्ट आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. यामध्ये बेसिकली थिअरेटिकल असतं, सगळं ॲनालिसिस केलं जातं आणि बेसिकली थिअरी हा बेस असतो त्याचा. लक्षात ठेवा. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. ठीक आहे. तरी बेसिकली काही 3 महत्त्वाचे रिसर्च टाईप आहे ते आपण पाहिले, आणि क्वेश्चननुसार हे सर्वच रिसर्चच्या काही पद्धती आहेत. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया काय आहे. 6 नंबरचा क्वेश्चन सोपा क्वेश्चन आहे, आणि तुम्हाला माहीत असेल सॅम्पलिंगवर क्वेश्चन येतोच. ठीक आहे. हा आपला फिक्स टॉपिक आहे. तर क्वेश्चन काय म्हणतोय, ऑल ऑफ दी टाइप्स ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक एक्सेप्ट, म्हणजे कुठली नाही आहे विचारलंय. सगळ्या आहेत पण एक नाही आहे, म्हणजे 4 पैकी एक कुठली तरी प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची टेक्निक नाही आहे. तर फर्स्ट आहे क्लस्टर सॅम्पलिंग. हे आहे का प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, येस आहे. नंतर कोटा, हे नाही आहे वाटतं, पण आपण खालचे पण ऑप्शन पाहू ना आणखी आहे का नाही. ठीक आहे. सिम्पल आहे, स्ट्रॅटिफाय आहे. म्हणजे क्लस्टर सॅम्पलिंग देखील प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा टाईप आहे. सिम्पल पण आहे, स्ट्रॅटिफाय पण आहे. म्हणजे कोटा सॅम्पलिंग हा प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा टाईप नाही आहे. लक्षात ठेवा. इथं आपण एक कोटा फिक्स करतो, आपल्याला माहीत असतं आपण काय कोटा फिक्स केला आहे, म्हणून इथं प्रोबॅबिलिटी नसते, बाय चान्स म्हणतो आपण, तरी नसतं, हे आपल्याला माहीत असतं सगळं. तर ऑप्शन नंबर आपला बी हा राईट आहे.
याचं आहे ना मी डिटेलमध्ये सांगितलं आहे क्रॅश कोर्समध्ये, नक्की पहा. क्रॅश कोर्स काय लई मोठं नाही, 12 लेसन्स आहे फक्त, आणि 12चे 12 लेसन तुम्ही एका दिवसात पूर्णपणे पाहू शकता. खूप मोठं लेसन नाही, खूप छोटे छोटे लेसन आहे. ठीक आहे, तुमचं पूर्ण रिसर्च कव्हर होईल त्यामार्फत. नेक्स्ट क्वेश्चन इथे विचारलंय, अनदर नेम ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ठीक आहे, तर इथं विचारलंय की आणखी दुसरं नाव कोणतं आहे नॉन प्रोबॅबिलिटीचं. तर डायरेक्टली आपण आन्सर पाहूया. नॉन प्रोबॅबिलिटीला आपण नॉन रँडम सॅम्पलिंग देखील असं म्हणतो, लक्षात ठेवा. रँडम आणि प्रोबॅबिलिटी लक्षात ठेवा, नॉन रँडम आणि नॉन प्रोबॅबिलिटी, म्हणजे ऑप्शन नंबर आपला बी राईट आहे, लक्षात ठेवा. एक क्रॅश कोर्समध्ये सांगितलेलं आहे म्हणून जास्त वेळ देत नाही, शॉर्टमध्ये सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन 8 नंबरचा क्वेश्चन आहे, ऑल ऑफ द टाइप्स ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग एक्सेप्ट, म्हणजे कुठला नाही आहे ते विचारला आहे नॉन प्रोबॅबिलिटीचा. ठीक आहे, तर क्लस्टर सॅम्पलिंग, नंतर जजमेंटल सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग आणि पर्पजिव्ह सॅम्पलिंग. ह्याच्यातला क्लस्टर सॅम्पलिंग तुम्हाला 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे. व्हिडिओला थोडंसं बॅक घ्या आणि 6 नंबरच्या क्वेश्चनचं ॲनालिसिस पहा, इथं पूर्णपणे सांगितलेलं आहे मी. ठीक आहे, याच व्हिडिओमध्ये. तर इथं काय सांगितलं आहे, क्लस्टर सॅम्पलिंग हा आपला नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा टाईप नाही आहे, लक्षात ठेवा. बाकीचे जे आहेत जजमेंटल, कन्व्हिनियन्स आणि पर्पजिव्ह सॅम्पलिंग हे आपले नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर आपला कोणता, ए हा राईट आहे. ठीक आहे, हा क्लस्टर सॅम्पलिंग नाही आहे नॉन प्रोबॅबिलिटीचा, म्हणजे एक्सेप्ट विचारलाय ना, म्हणजे हा नाही आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर आपला ए राईट आहे. 6 नंबरचा क्वेश्चन पण सेम होता, फक्त तिथं विचारलं होतं प्रोबॅबिलिटी आणि विचारलंय नॉन प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, एवढाच फरक आहे. आणि यामध्ये जास्त काही नाही, फक्त 10 टाईप्स आहेत. त्यातले 5 प्रोबॅबिलिटीचे आणि 5 नॉन प्रोबॅबिलिटीचे आहेत. एक क्वेश्चन तुमचा 110% तिथून बनतोच आणि खूप सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए हा राईट आहे 8 नंबरच्या क्वेश्चनचा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेटवर्क सॅम्पलिंग अल्सो नोन ॲज, म्हणजे नेटवर्क सॅम्पलिंग आहे त्याला आणखी कुठल्या नावाने ओळखलं जातं, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे स्नोबॉल सॅम्पलिंगलाच नेटवर्क सॅम्पलिंग असं म्हणतात. कारण का, तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं स्नोबॉल म्हणजे काय. तर फॉर एक्झाम्पल स्नोबॉल म्हणजे आपण बर्फाचे गोळे म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एक व्यक्ती असतो तो दुसऱ्याकडे बर्फाचे गोळे फेकतो, असं चेंज करतो ना, त्याला आपण स्नोबॉल म्हणतो पुस्तकाच्या भाषेत. पण मी तुम्हाला आपल्या भाषेत एक उदाहरण सांगतो स्नोबॉल सॅम्पलिंगचं. फॉर एक्झाम्पल एक दरोडेखोर आहे किंवा एक चोर आहे, त्या चोरला पकडल्यानंतर आपल्याला काय सगळीच आपण अख्ख्या टीमला एकाच खटी पकडणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 चोर असतील एका राज्यामध्ये, तर 100चे 100 चोर आपल्याला एकाच खटी पकडता येणार नाही. आपण काय करणार, एक चोर पकडणार आपण, म्हणजे पोलीस. ठीक आहे, आता पोलीस एक चोर पकडणार, त्या चोराला विचारणार तुझे आणखी साथीदार कोण. तो काही सगळे 100 जणांची नावं सांगणार नाही, तो 1 ते 2 जणांना सांगणार. ते 2 जणांची नावं सांगितली, 2 जण पकडले, या 2 जणांना आणखी बाकीच्यांची नाव विचारणार, त्यांच्याकडून आपल्याला 2-3 जणांचं नाव कळणार. बाकीच्यांना पकडलं आपण त्यांच्या पुढच्या नेक्स्टचे नाव विचारणार. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एक काय करतो, चेन करतो, म्हणजे नेटवर्क करतो आणि त्यामार्फत आपण सॅम्पल गोळा करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जेव्हा चोरांचा स्टडी करायचा असतो तेव्हा चोर काय स्वतःहून म्हणणार नाही आम्ही चोर आहोत. तुम्ही पब्लिकमध्ये गेले की आम्हाला चोरांचा स्टडी करायचा, आम्ही चोर कोण आहेत यापुढं लोक येणार नाही. आपल्याला त्यासाठी अशा प्रकारे स्टडी करावा लागतो. किंवा कोण दारू पितं याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, रिसर्च करायचा आहे, तर लोक येणार नाही की आम्ही दारू पिता सांगणार नाही. आपल्याला त्यासाठी असं नेटवर्क बनवं लागतं आणि त्यानुसार सॅम्पल गोळा करावं लागतं. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण स्नोबॉल सॅम्पलिंग किंवा नेटवर्क सॅम्पलिंग. आणखी एक चांगलं उदाहरण म्हणजे जय हो पिक्चर आहे, पहा सलमान खानचा आहे माझ्यामध्ये. ठीक आहे, तर सलमान खानचा पिक्चर जय हो, तिथं पण असतं पहा, तुम्ही एका माणसाची मदत करा आणि त्याला सांगा की आणखी 3 माणसाची मदत करा, म्हणजे 3 माणसांना पुन्हा सांगायचं तुम्ही आणखी 3 माणसाची मदत करा. ते पण एक नेटवर्क सॅम्पलिंगचं चांगलं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. तर ऑप्शन आपला ए हा राईट, एक मिनिट, हा ऑप्शन नंबर आपला डी हा राईट आहे. नेटवर्क सॅम्पलिंगला आपण स्नोबॉल सॅम्पलिंग असं म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10, फॉर क्वालिटेटिव्ह डाटा कलेक्शन विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक मोर सुटेबल. ठीक आहे, किंवा मोस्ट सुटेबल असं विचारलं आहे. तर तुमच्यासमोर ऑप्शन आहेत, आन्सर काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये आन्सर नक्की कमेंट करा. आणि जर आन्सर आलं नाही तुम्हाला योग्य, तर टेलिग्राम चॅनलवर याची लिंक आहे, मॉक टेस्ट सेकंड रिसर्च ॲप्टिट्यूड. त्या मॉक टेस्ट सेकंडला तुम्ही जाऊन त्याचा आन्सर इथं शो करू शकता, काय आन्सर ते पाहू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही आपल्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथं रिसर्च ॲप्टिट्यूड असं हे पहा सेक्शन आहे. रिसर्च ॲप्टिट्यूडला तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथं सर्व रिसर्च ॲप्टिट्यूडचं 5 ते 6 मॉक टेस्ट असतील, त्या मॉक टेस्ट येतील. त्याच्यातील सेकंड मॉक टेस्ट त्याच्यातील लास्टचा क्वेश्चन त्याचा आन्सर काय ते पाहू शकता. ठीक आहे, तरी इथं तुम्हाला भेटेल होम पेजच्या इथं 3 डॉटवर क्लिक केलं तर तुम्हाला ते सर्व भेटतील. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि या सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून बरेच विद्यार्थी असतात त्यांना व्हिडिओ भेटत नाही, त्यांनाही अभ्यास करता येऊ शकतो. ठीक आहे, तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि एखाद्याला शेअर केल्यानंतर त्याचं ॲडव्हान्टेज खूप त्याला होऊ शकतं, पण तिथं तुमचा लॉस काहीच नाही आहे, लक्षात ठेवा.
म्हणून शेअर करत चला. फ्रीमध्ये आहे, विकत नाही. विकत असतात मीच नसतं म्हणलं तुम्हाला शेअर करा. फ्रीमध्ये आहे म्हणून तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू सो मच.